नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचे राजीनामे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणेंसह 15पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार गटात जाणार. शरद पवारांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. भुजबळांच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद. सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीवर काय बोलणार याकडे लक्ष. ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा. 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही बैठकीत चर्चा. लोकसभा निहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही घेतला आढावा. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ. मात्र अमित शहा राजकारणात व्यस्त. शहा अपयशी गृहमंत्री. मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. राऊतांचा हल्लाबोल. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातलेल्या जम्मू काश्मीरमध्ये आणि अमित शहा हे देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत. देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, धमक्या देणं त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पवार गटाकडून पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. अजित पवार आज नागपुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील कार्यकर्त्यांची भेट घेणार. महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेआधी अजितदादा विदर्भात सक्रिय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार. लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना. योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्या महाराष्ट्रात दाखल होणार. लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या सुरक्षेत विशेष विमानानं वाघनखं दाखल होणार.